सर्वांना सविनय नमस्कार. आज व्यासपीठावरती सर्व जे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत सगळ्यांना मी नमस्कार करते. आणि आज माझ्या समोर ज्या 4 पिढ्या बसलेल्या आहेत आवडी कुटुंबियांच्या उल्लेख झाला होता की चौथीच्या कुठे गेले छोटं तर तिला पण जर प्रकाशन सोहळ्यामध्ये सुद्धा आपण इथे घेणं आवश्यक. चौथी पिढी आहे ते तो फोटो आपण रिशूट करू. आज सर्वप्रथम माझ्या मनोगताला सुरुवात करण्यापूर्वी महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि या कोल्हापुराला ज्यांनी समतेचं बीज ज्यांनी केलं ते राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीला तसं मी वंदन करते. आज आपण आम्ही पप्पा, आमचे लाडके पप्पा आहेत. आम्ही पप्पांना जास्त भेटत नाही पण पप्पा आमच्या मागे काय मोठे असतात. पप्पांचं आज 90 आहे. 90 वर्ष पूर्ण आज पप्पांनी केलेली आहे. आणि 90 वर्षाच्या काळामध्ये जे काही सगळे घटना घडल्या, ज्या समाजामधनं आपण आलेलो आहोत, ज्या दलित समाजामध्ये आपला जन्म झालेला आहे, तिथपासून तर आतापर्यंत जो पप्पांचा प्रवास आहे त्या सगळ्या प्रवासाला त्या हिऱ्याच्या कोंदणापर्यंत, हिऱ्याचं कोंदण जे आहे ते आपल्या हातामध्ये आज आपण घेतोय. त्या सगळ्या प्रवासाला ज्या ठिकाणी आपलं अस्तित्व काय आहे हा प्रश्न ज्या ठिकाणी होता, तिथपासून या कोंदण, आज कोंदणामध्ये आपला जो हिरा आहे त्याला तिथपर्यंतचा हा जो प्रवास आहे, साधा प्रवास नाही. पप्पांचं हे 2 पानं आणली पण बोलते वेगळं. लिहिले तर आपली 2 पानं आणि बोलतीये वेगळं. त्याचं कारण असं आहे, असं मला थोडंसं असं डिस्टर्ब झाल्यासारखं असं वाटतं की पप्पांनी मला कोंदण पाठवून वाचून घे मार्गसिद्धा. मी स्वतःची मोठी बहीण आहे, त्यांची सून जी आहे तिची मी मोठी बहीण आहे. आणि पप्पा अगदी हक्काने आमच्यावरती प्रेमाने रागवणारे पप्पा. आम्ही पण घाबरतो त्यांना. फक्त डॉक्टर अजित यांचंच मित्र नाही, आम्ही पण पप्पांना, मी पुण्यात राहते तर पप्पांना मी घाबरते. पप्पांचा फोन आल्यानंतर मी कॉटवरनं उभी राहिले पहिल्यांदा आणि नंतर पप्पा म्हटले तुला कळलं नाही का, मी तुला पुस्तक पाठवलं. हो पप्पा, हो पाठवलं. वाचलंच का? नाही वाचते पाठवतेच की. हो करते. तर तुला पण घाबरतात. असं व्यक्तिमत्व स्वतःच निर्माण करायला पण करणारे पप्पा आहेत की ज्यांनी ते केलेलं आहे. दरारा आहे आणि तुमचा दरारा नाहीये, तो आदरयुक्त दरारा आहे. तर हे सगळं मी पप्पांचं जे मी वाचलं होतं त्यामध्ये जसं माळी सरांनी सांगितलेलं आहे की तो नुसता त्यांनी ठिगळ लिहिलेला आहे, आज कोंदण लिहिलेलं आहे. त्या कोंदणामध्ये त्यांच्या सहजीवनाचा जो प्रवास आहे ना, फार छान बोलले. मम्मीची आणि मम्मीच्या जवळ गेलो तेव्हा मम्मी अतिशय मितभाषी. आज त्यांच्या स्मृतीला आपण उजाळा देत मम्मीच्या, पण मला त्या करारी वाटायच्या. आणि कोंदणमध्ये जेव्हा ते मी एक पान उलगडत गेले तेव्हा असं झालं की हे वाचू का ते वाचू का, भूतकाळात जाऊ का, वर्तमानात जाऊ का, भविष्यात जाऊ, कशाचा वेध कशाचा घेऊ असं मला सांगितलं. आणि हे सगळं माणसाला एक स्त्री जी आहे, ही स्त्री दोघांचा प्रवास जो आहे बोरपाडळे आणि इंगरूळ तालुका
शिराळा, जिल्हा सांगली, हे दोन जो गोष्टी आहेत, हे दोन माणसं भेटत आहेत जी एकाच समाजामधून आलेली आहे. आणि हा समाज जो आहे, अशा समाजामध्ये, त्या परिस्थितीमध्ये, त्या काळामध्ये हा असा समाज आहे, अंधश्रद्धेने हा समाज पूर्ण अंधश्रद्धा आहे. जातपात हे तर अतिशय टोकाचं सगळं आहे, जे आता अजूनही आपण त्याचा आपल्यापर्यंत पण अजून त्याचा एक जात माहिती जात असं म्हणतो, तर त्याचा आपण अजून एक जीव आपण पाहतो आपल्यापर्यंत अजूनही द्या. पण त्या काळामध्ये एवढ्या प्रखर जेव्हा होतं, त्या काळामध्ये स्वतःचं अस्तित्व तयार करायचं. 4 वर्षाचा मुलगा, मला आज तर आजीला मी म्हटलं, आजी एंट्री केल्या डॉक्टर अजितांना मी म्हटले की मला की नाही या सगळ्या तुमच्या पहिल्या, मला सगळ्यात पहिल्या तुझ्या आजीचं जे आहे ना, ते मला आज मला धन्यवाद म्हटले. कारण त्यांनी जर निर्णय घेतला नसता, जेव्हा 3रं अपत्य झालं आणि जेव्हा कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायला जेव्हा निघाले होते, तेव्हा त्या म्हटल्या की नाही करायचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, अजून एक होते. आणि नंतर डॉक्टर अजित झाले. ते डॉक्टर अजित झाले म्हणून त्यांच्याशी आमचा संबंध जोडला गेला. आणि आज तर ते सगळे अनसंग हिरोज जे आहेत ना, त्याच्यामध्ये हा नुसता असा असंबद्ध गोष्टी मला तर लिंक लागेला. असं तर मम्मीबद्दल बोलायचं का पप्पांबद्दल बोलायचं की समाजाबद्दल बोलायचं, ज्या स्थित्यंतरामधनं राजकीय परिस्थितीमधनं हा गेलेला आहे त्याच्याबद्दल बोलायचं, असं सगळं ते संभ्रम होते. सगळ्यांनी मला समजावून द्या, कारण प्रेक्षक पण समोर जे आहेत आपले सगळे, हा कुटुंब जे आहे, हे कुटुंब पण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावरचं कुटुंब आहे. तर हा संघर्ष जो आहे त्याच्या मागे मी म्हणेन की रत्ना आजी आहे, त्यामध्ये एक उल्लेख आहे तो चंद्राबाई राघू कांबळे यांचा आहे, ज्या आजी आहेत, मालती मम्मींच्या आजी आहेत. तर चंद्राबाई राघू कांबळे यांचा उल्लेख त्या ठिकाणी येते की त्या अतिशय द्रष्ट्या होत्या, अशिक्षित असणाऱ्या मान्यवरांचं मी स्वागत करते गप्पांच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर शिंदे यांचं आजच्या कोंगण या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांचं मी आवडे परिवारातर्फे स्वागत करत आहे. सगळ्यांनी टाळ्या. तर चंद्राबाई राघू कांबळे यांचा जो उल्लेख आलेला आहे, त्याच्यात त्यांचा फोटो आहे आणि त्याच्यामध्ये त्या अतिशय कडारी आणि घरामध्ये निर्णय घेणारी स्त्री आहे. आणि ती जी सांगते ना, ते सगळ्यांना फॉलो करतात. आणि तिला भान आहे, तिला जाण आहे, तिला भान आहे, तिला आपल्या प्रगतीचं तिला बीज कुठं आहे ते तिला कळतं. अशी त्याला दिशा देते. आणि ती दिशा नाही देत तर ती साधी हाताला चला निघा हॉस्टेलला, चला निघा शिक्षणाला. हे मला, आपण सगळ्या मोठ्या माणसांची आपण नावं घेतो, पण मला असं वाटतं की हे अनसंग हिरोज आहे या सगळ्या पिढ्यांना सांभाळणारे. जेव्हा मम्मीला खंबीरपणे अशी त्या सगळ्या मम्मीच्या प्रवासामध्ये एक अनाथ मुलगी, सिंगल पेरेंटिंग आहे, वडील नाहीयेत मम्मीला, आणि ती मिशनऱ्यांच्या हॉस्टेलमध्ये तिथे काम करते मम्मी. आणि त्याच्या पुढे मग तिचा प्रवास सुरू होतो, तो पुन्हा स्वबोधाचा प्रवास आहे, तिचा स्वतःच्या जाणीवांचा प्रवास आहे. कारण तिला काही नाहीये, आज तिच्या मागे कोणताही कल्चर नाहीये, संस्कृती नाहीये, समाजकारण नाहीये, तिला उभं करणारं राजकारण नाहीये. स्वाईट मोडमध्ये तिच्या पुढे येतं आणि तिला त्या हॉस्टेलमध्ये गोड देतं. मिशनऱ्यांनी जे काही सेवाभावी सगळे समाजाच्या परिवर्तनासाठी सेवाभावी सगळ्या संस्था काढल्या होत्या, त्याच्यामध्ये ती आहे. आणि तिथे सगळं शिकते, शिकते, इकडे पाहते, तिकडे पाहते, तिथे शिकते. आणि तेव्हा जी शिकते ती पुढे काय होतं, पुढे ती सगळ्या तिच्या स्वप्न जी आहे की ती पूर्ण करायला लागते. आणि ही स्वप्न जी आहे ती साधी नाही, तिच्यामध्ये आत आहे ती स्वप्न सगळं. ते स्त्रीभान जे आहे ते तिच्याकडे आहे, तो आत्मसन्मान तिच्याकडे आहे. आणि मग ती पुढे ट्रेनिंग घेते, मग ती शिक्षिका होते. मग त्यानंतर ती पप्पांच्या जेव्हा सहवासात येते, तेव्हा छान पप्पांनी जाताना सांगितले, ती म्हटली की
मला माझा हा नवरा म्हणून मी नाही पाहिलेलं त्याला. माझ्या वडिलांच्या रूपामध्ये मी त्यांना पाहते आणि त्यांनी मला ते जपलंय. तर ह्या सगळ्या संपूर्ण लोकांना मला सांगायलाच वाटतं की सहजीवनाचा एक आदर्श रूप हे आहे आणि ज्यामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या, आपल्या बरोबरीने असणाऱ्या, ज्या काही आपल्या पत्नीला आहे त्या पत्नीला आपण एक असा दर्जा द्यायचा आणि तिच्या स्वप्नांमध्ये त्या वागताना प्रत्येक ठिकाणी तिची बदली इथे झाली, तिने आमचं केलं, त्या ऑफिसरला भेटलो, हे केलं ते केलं, तिच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तो पंचमध्ये. आणि मला छान वाटते त्या. हेच पाहिजे समस्त स्त्रियांना, हेच पाहिजे. ती भरारी घेणारी असते आणि आपसुकच संस्कृतीने जे पायाचे पकडलेले असतात की नाही तुला मुलं सांभाळायचे, पप्पांनी नाही सांभाळलं मुलं, पप्पांनी शिक्षण दिलं आणि मी सांभाळलं. आणि ती काय करते मग 5 पावलं स्वतःहून मागे जाते, धडक्यात बसते आणि तिला त्या उंबरठ्यामध्ये तिला बाहेर पण साथ घालत असतो समाज. तिचं अस्तित्व तिचं फुलण्यासाठी समाज तिला बोलवत असतो आणि एकीकडे तिला ह्या संपूर्ण संस्कृतीने जे काही तिला दखडलेलं असतं त्या मातृत्वाच्या गौरवीकरण आमच्या सगळ्या या संपूर्ण टप्प्यामध्ये ती आलेली आहे आणि ती थोडं 5 पावलं मागे जाते. ते मम्मीचं असं आहे. होमगार्डमध्ये मम्मी शिक्षक झाली, शिक्षक काम तर कोणी पण करतो पण त्या कामाला एक स्वतःचा स्मार्ट म्हणतात ना, डिसिप्लिन लाईफ टू स्मार्ट लाईफ. हे मम्मीचं जे आहे ना, नाव शी वॉज इन अ डिसिप्लिन. मिशनऱ्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते डिसिप्लिन तिथं शिकत होते. नाव शी नोज हाऊ टू बी आपलं स्मार्ट लाईफ कसं करायचं. मग ती एक टप्पा पुढे जाते, मुलांना सांभाळते, मिलिंदला सांभाळते, प्रमोदला सांभाळते, अजितला सांभाळते, ललिताला सांभाळते आणि यांची दुखणी काढते, कष्ट करते, ते आजार पण काढते. पप्पा बाहेर जातात ट्रेनिंगला, 10,000 कामगार जे आहेत कामगारांना जे ट्रेनिंग द्यायचं आहे ते शिक्षक आहेत. त्यांच्या प्रवासामध्ये पण कुठे आडकाठी मिळेल, ओके बाय बाय टाटा मी आय एम देअर. टेनिसनची एक कविता आहे, त्याच्यात व्हॅलिडेशन फॉर बिल्डिंग मॉर्निंग असं आहे. तर ती म्हणतो ते 2 कर्कटकाचे 2 येडे असतात संपात, असं तू कुठं पण फिरून जरी गेली तरी शेवटी इथे येणार नाही. तुमचा सगळा प्रवास होतो तर होऊ देत, कारण त्याशी इन्क्लूड्स ही असं त्यामध्ये आहे. आणि या सगळ्या मम्मीच्या ह्या संपूर्ण तिने जे कर्तृत्व केलेले आहे त्या सगळ्यांना सलाम करण्याचा हा दिवस आहे. तर आपण सगळे मनापासून त्यांना सलाम करूया. अजितने मला खुणावले, बाई आता तो आवर, अजून मग ती बोलणार आहे, अजून मुख्य माणसं बोलणार, लवटे काकांना बरंच काही सांगायचं. पण मला इथे या ठिकाणी अजितला, डॉक्टर अजित आणि अजित बोलतो, चांगलं प्रेमाचं रिलेशन आहे. तर मला या ठिकाणी पुस्तक वाचताना अजित काका मी थांबणार नाहीये, मला बोलायचंय. आणि मला काय बोलायचं माहितीये का, मला ते पुस्तक वाचताना माझं पण घर आहे ना, मी पण लग्न झालेली आहे ना, माझं पण सासर आहे ना, मी पण एका समाज व्यवस्थेमधून आहे. पप्पांचं जेव्हा मी वाचलं की पप्पांचे आजोबा आहेत ते पोतराचे आणि ते त्याचा वारसा पोतरा, त्याचा वारसा जो आहे ना तो पप्पांकडनं पप्पांकडे देण्याची त्यांची खूप प्रचंड इच्छा आहे. पप्पांनी केस वाढवलेले आहे आणि त्यांच्याबरोबर ते फिरत आहे पोतराला किंवा त्यांच्यामध्ये असणाऱ्या अध्यात्माला, आजोबांच्या अध्यात्माला सलाम करता करता लोक पप्पांच्या पण काय करतात त्या पोतराच्या वारसाला सलाम करतात आणि तिथे ते सुखावत आहेत. पप्पांचे वडील शिंपी, त्या शिंपीच्या ह्याच्यातून ते ठिगळ नावाचं जे काही आहे ना तो शब्द तिकडनं त्यांना जास्त अट्रॅक्ट करतो तो ठिगळ. आणि तो ठिगळ जो आहे तो अट्रॅक्ट करतो, पण त्यांना माहिती नाही की याचं माझ्या मुलाचं रूपांतर हे पोतराजामध्ये आता होणार आहे म्हणून. जेव्हा ते भेटायला येतात आणि जेव्हा ते जातात आजोबा तेव्हा ते तिथे येतात आणि म्हणतात की अरे याचं काय चाललंय, हे चिंध्या बांधलेला मुलगा माझा, केसाच्या दशा वाढलेल्या, आता पोतरासाठी तर नाही पाठवलं. ते विरोध करतात की नाही करणार आणि सगळे त्याच्यामध्ये वारसा पाहत आहेत पोतराजाचा, पुढचा वारसा हा आहे. त्या ठिकाणी ते खेचून देतात आणि सांगतात की नाही नाही याचे केस का काम होतं, नाही नाही ते केस कापलं तर मरे येईल आपला थोडे, आणि ते स्वतः केस करतात. हा टर्निंग पॉइंट आहे त्यांच्या आयुष्यात.
की जिथं हृदयाला लागलं होतं ना तिथनं त्यांनी अगदी ताकदीने ते बीज आहे ना ते असं बाहेर काढलं आणि त्या पोतरांना शिक्षणाचा परिस्पर्श झाला, धर्मांतर झालं, बाबासाहेबांची चळवळ झाली, बाबासाहेबांचे विचार आले, संपूर्ण दारुण सगळं लोकांनी देव टाकून दिले. प्रबोधन लोक हे प्रगतिशील विचाराकडे, अंधश्रद्धा टाकून गेल्या. एका दिवसामध्ये लोकांनी केलं, साधी गोष्ट नाही. का माझे सासरे पोतरात, माझे सासरे पोतरात होते आणि पोतरात त्याच्या वडिलांची इच्छा होती की ते पोतरात का कुठे सिमिलरिटीज कुठे आहे, तुलना करताना हे सगळे एका ठराविक समानता रेषेमध्ये मला दिसतात. ते पोतरात आहेत आणि त्यांची पोतरात ते म्हणतात की पोतरात होणार नाही कारण की मला बाबासाहेबांनी दीक्षा दिलेली की टाकून द्यायचं, म्हणून मी काय करतात जातात आणि कठीण करतात आणि ते पळून येतात शिक्षणासाठी. कुठे की विठ्ठलराव शिंदे यांच्या संस्थेमध्ये आणि तिथे स्वतः शिक्षण घेतात आणि शिक्षण घेतात तर कसं घेतात, एवढा शार्प मुलगा आतापर्यंत न शिकलेला पहिलीमध्ये गेला आणि लगेच दुसरी ते सातवी आता एकाच वर्गामध्ये गेल्या आणि तो मुलगा पुढे रेल्वेमध्ये सुपर क्लास ऑफिसर होतो आणि त्यांच्या घरामध्ये संपूर्ण शिक्षणाने संपूर्ण बदलतात, संपूर्ण घर बदलतं, संपूर्ण त्यांचा सगळा ऑरा बदलतो. हा मला आवडे कुटुंबियांमध्ये आणि फक्त आवडे आणि जगजाप कुटुंब हे फक्त त्या ठिकाणी प्रतिनिधित्व ते करतात. पण अशा सगळ्या या स्थित्यंतरामध्ये, त्या सगळ्या घुसळणीमध्ये संस्कार, शिक्षण, राजकारण, समाजकारण, धर्मकारण या घुसळणीमध्ये हे सगळं जे काही घडलं आणि चरणी कोणते पुढे वरती आलेले त्याचा हा सगळा परिवार आहे. त्या संपूर्ण आतापर्यंत आम्हाला आवडे कुटुंबियांना नव्हे तर आपल्या सगळ्यांना ह्या टप्प्यापर्यंत आणणाऱ्या त्या सगळ्यांना मी मनोभावी वंदन करते आणि त्या सगळ्याच्या ऋणामध्ये मी राहते. परत काही बोलायचं होतं, अजित परत मला म्हणले की नको बस ना दुसरा कार्यक्रम आपण करू या पप्पाच्या पुढच्या प्रकाशनाच्या वेळेस बोलू, म्हणून मग आता मी आवर्त घेते. पण पप्पांनी एक खंत व्यक्त केली, त्यांना ते म्हणले की मी नाटकामध्ये होतो, मी सगळं काही केलं आणि नाटकामध्ये नाटकं पण केली, पण आता मी एकाकी आहे. मला तो मी सिंगल मॅन शो आहे माझा आणि ते त्यांनी इतकं मनोभावे स्वीकारलं. कारण ठिगळ ते पुढचा शब्द जो आहे ते त्यांनी ठिगळ ते माझ्या जीवनाचा आनंदमय गालीचा हे जे आहे हा प्रवास आहे ना त्यांची सकारात्मकता दाखवतो आणि त्या एकटेपणाकडे प्रत्येक माणूस हा एकटेपणाच्या त्या टप्प्यावरती येतो. आपण सगळेजण बसलेला आहोत, कुठेतरी आपल्यामध्ये एकटेपणा आहे. त्या एकटेपणाकडे सकारात्मकतेने पाहणं आणि स्वीकारणं हे खूप महत्वाचं आहे. शब्दांनी पप्पांना सांभाळणं, शेवटपर्यंत शब्दांनी साधली. हातामधले पेन जे आहे ते पेन हे त्यांचं सामर्थ्य आहे. त्याच्यामध्ये येणारी जी भावना विचार जे आहे ते पेनातनं खाली जसे जसे उतरतात तसं तसं पप्पांची ऊर्जा ही आहे ही वाढत जाते. समाशब्द आणि ते पप्पा म्हणतात की संवेदनशील माणसाचे मन बनते, शरीर बनते. सगळ्या आवडे कुटुंबियांना, सगळ्या आप्तस्वकीयांना मी विनंती करते की शरीर जमलेलं जरी आहे तर पप्पांचं मन जमू नका, देऊ नका, त्यांना कायम आनंदी ठेवा. इथपर्यंत आपण आलेलो आहोत हे सगळ्यांचा परिपाक आहे. सगळ्यांनी आपल्याला दिलेला जो वारसा आहे तो वारसा आपण घ्यायचा. ते गीता गीतारांची कविता जी आहे, देणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. त्या वारसाद्वारे तो आपण घेऊया आणि ह्या सगळ्यांनी ज्यांनी या समाजाला सकारात्मककडे नेण्यासाठी ज्यांनी काम केलेलं आहे त्या सगळ्यांना त्या कोंदणामध्ये ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. ती आपण आज जबाबदारी स्वीकारूया. पुन्हा एकदा पप्पांना खूप खूप शुभेच्छा इथे मी सांगते. धन्यवाद.